गोंदिया जिल्ह्यात सध्या रस्ते अपघाताचं प्रमाण झपाट्यानं वाढत असून नागरिकांकडून वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्यानं प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी ते फरवरी 2025 या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत एकूण 2217 वाहन चालकांवर कठोर कारवाई करत त्यांच्या लायसन्सवर थेट 3 महिन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। कारवाई करण्यात आलेल्या वाहनधारकाकडून वाहतूक नियमांचं गंभीर स्वरूपाचं उल्लंघन झाले होते। यामध्ये हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, सीट बेल्टचा वापर न करणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, अतिवेगात वाहन चालवणे, दारूच्या नशेत वाहन चालवणे, वाहतुकीपेक्षा जादा भार घेऊन वाहन चालवणे आणि वाहतूक चिन्हांचं उल्लंघन करणे यांसारख्या प्रकरणांचा समावेश आहे। या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित चालकांचे लायसन्स तात्पुरते रद्द करण्यात आले असून या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांनी नागरिकांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की वाहन चालवणे ही केवळ सोय नसून एक जबाबदारी आहे। वाहन चालवताना जर निष्काळजीपणा केला तर तो स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका ठरू शकतो। त्यामुळे प्रत्येक वाहन चालकानं वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करणं अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। तसेच नागरिकांनी वाहन चालवताना हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर अनिवार्यपणे करावा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळावा, नशेत वाहन चालवू नये आणि वाहतूक चिन्ह व सिग्नल यांचा सन्मान ठेवावा असं आवाहनही केसरकर यांनी केलंय। नियमांचं पालन केल्यास अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका पोहोचणार नाही याची खबरदारी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। ही कारवाई म्हणजे नियम तोडणाऱ्यांसाठी स्पष्ट इशारा आहे। आता नियम मोडाल तर परवाना गमवाल। गोंदिया जिल्ह्यातील ही कठोर कारवाई भविष्यातील अपघातांना आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता प्रशांत उके, गोंदिया। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।